सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीनं आयोजित त्रिदिवसीय महेश नवमी महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे नामांकित शिववक्ता व युवकांचे प्रेरणास्थान प्राध्यापक नितीन भानगुडे पाटील यांचं व्याख्यान संपन्न झालं। यावेळी जवाहर जाजू, किरण कुमार राठे, चंद्रकांत तापडिया, मधुसूदन कालाणी, प्रवीण चंडक, गिरीश जखोटिया उपस्थित होते। तर एका मिनिटापेक्षा अधिक काळ त्याचं मन एकाग्र होत नाही। याचं कारण त्याला मोबाईलवर रील्स बघायची सवय लागली। रील्स जास्तीत जास्त 1 मिनिटाची असते, त्याचं मन तेवढंच एकाग्र होतं। 1 मिनिटाच्या रील्स बघता बघता त्याच्या मेंदूला सवय लागली एका मिनिटापेक्षा अधिक काळ एकाग्र व्हायचं नाही। संपला विषय। आम्हीच आमच्या पोरांच्या क्षमता कमी करत निघालोय, आम्हीच आमच्या पोरांचं सामर्थ्य कमी करत निघालोय। त्याला ध्येय ठरवून द्या ना, अडचण काय आहे सांगा ना त्याला। तो बिल गेट्स व्हायला पाहिजे, तो स्टीव्ह जॉब्स बनला पाहिजे, तो एलन मस्क झाला पाहिजे, अडचण काय आहे? आणि त्याच ध्येयाकडे सतत पाठलाग करत राहणं, बस तेवढाच। ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत फक्त एकानेच 8 सुवर्ण पदके मिळवलीत। जलतरणामध्ये मायकल फेल्प, जलतरणामध्ये 8 सुवर्ण पदके मिळवणारा माणूस। ऑलिम्पिकच्या आधीच महिनाभर त्यांनी घोषणा केली, या ऑलिम्पिक मध्ये मी 8 सुवर्ण पदक मिळवेन। जगभर आधीच घोषणा, काय विश्वास असेल स्वतःवर। आणि नेमका त्याचा अपघात झाला आणि उजवा हात मोडला। डॉक्टरनी सांगितलं किमान 15 दिवस तुम्हाला तलावात उतरता येणार नाही। घोषणा तर करून ठेवली आहे त्यानं। मग तो असं म्हणलं का नाही आता मेडिकल लेवलवर थांबलंच पाहिजे, होती इच्छा पण आता काय करता, नशिबाची अजिबात नाही। तो काय म्हणला, ठीक आहे हाताला प्लॅस्टर आहे, तलावात उतरायचं नाही, उत्तम, तलावात नाही उतरायचं, बाकीचे तर व्यायाम करू शकतो ना। 15 दिवसात माझ्या हाताची जी ताकद कमी होईल ती ताकद मी 15 दिवसात माझ्या पायात पूर्ण करेल। 15 दिवस सायकलवर पायांचा व्यायाम करत होता, 15 दिवस हाताची ताकद पायात निर्माण केली, 15 दिवसानंतर तलावात उतरला, पुन्हा सराव ऑलिम्पिक मध्ये सामील झाला आणि त्या ऑलिम्पिक मध्ये मायकल फेल्पनं 8च्या 8 सुवर्ण पदकं कमावली।